मित्रांनो, हा आहे SIR फॉर्म आणि जर तुम्ही हा फॉर्म भरून दिला नाही तर तुमचं मतदान यादीमधून नाव देखील कट होऊ शकतं आणि तुमचं राशन असेल किंवा तुमची जी तुम्हाला सरकारी योजनेची लाभ भेटतो तो देखील तुमचा कट होऊ शकतो. म्हणून हा फॉर्म भरणं गरजेचं आहे. आता हा फॉर्म तुम्हाला कुठे भेटणार, हा फॉर्म नेमका कसा भरायचा आणि हा फॉर्म कोणी भरायचा या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती बघितली आहे. व्हिडिओ फार महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आणखी देखील तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण असेच कामाचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन असतो. चला तर मग उशीर न करता लगेच सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारे तुमच्या BLO कडून हा जो फॉर्म आहे तो तुम्हाला भेटणार आहे. यामध्ये बघा सगळ्यात वर असणार आहे बघा भारत निवडणूक आयोग, त्यानंतर खाली असणार आहे गणना पत्रक आणि त्यानंतर असणार बघा नेम अँड कॉन्टॅक्ट नंबर ऑफ BLO, म्हणजे तुमचे जे BLO तुम्हाला दिले असेल त्यांचा यामध्ये नाव आणि मोबाईल नंबर. म्हणजे जर तुम्हाला हा फॉर्म भरताना काही अडचण आली तर तुम्ही त्याला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. आता त्यामध्ये बघा यानंतर खाली येते बघा मतदाराचे नाव, त्यानंतर मतदार ओळख क्रमांक, पत्ता, दुसऱ्या बॉक्समध्ये येते बघा अनुक्रमांक, भाग क्रमांक आणि विधानसभा म्हणजे तुमचा मतदारसंघ कोणता आहे ते तुम्हाला यामध्ये दिसणार आहे. तिसरी गोष्ट म्हणजे हा एक तुम्हाला QR कोड यामध्ये दिसणार आहे आणि त्यानंतर तुमच्या जो मतदान कार्डवर जुना फोटो असेल तो फोटो तुम्हाला यामध्ये दिसणार आहे. आणि यामध्ये आपल्याला काय करायचं, सध्याचा जो फोटो आहे जो तुम्ही आता नवीन फोटो लावणार तो फोटो यामध्ये लावून किंवा चिपकून तुम्हाला घ्यायचा आहे. म्हणजे हा जो पूर्ण कप्पा आहे तो कप्पा असणार आहे बघा तुमचा, म्हणजे यामध्ये सगळी जी मतदार आहे त्याची माहिती असणार आहे. आता खाली आल्यानंतर आपल्याला 3 कप्पे भेटणार आहे. सगळ्यात पहिला कप्पा असणार आहे हा, दुसरा कप्पा असणार आहे इथून इकडं हा जो दुसरा कप्पा असणार आहे आणि तिसरा कप्पा असणार आहे खालचा सर्वात मोठा कप्पा म्हणजे हा कप्पा असणार आहे तिसरा कप्पा. आता आपल्याला हे 3 कप्पे नेमके कोणी भरायचे, कसे भरायचे आपण हे सविस्तर यामध्ये बघणार आहोत. हा असणार आपला तिसरा कप्पा. आता जो आपला पहिला कप्पा आहे तो कसा भरायचा आणि कोणी भरायचा यामध्ये बघून घेऊ. आता बघा, जर तुमचं नाव SIR मध्ये 2002च्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला हा कप्पा भरायचा आहे. म्हणजे बघा, जर तुमचं नाव 2002च्या मतदान यादीमध्ये असेल म्हणजे जुनं तुमचं जर नाव असेल तर तुम्हाला हा कप्पा भरायचा आहे. आणि जर तुमचं जर नाव 2002च्या SIR यादीमध्ये नसेल तर तुम्हाला हा कप्पा भरायचा नाही. सोपी गोष्ट आहे. आता नेमकं हे नाव आहे का नाही हे कसं बघायचं हे आपण बघून घेऊ. सगळ्यात अगोदर जे आपल्या मोबाईल मधलं प्ले स्टोर आहे ते प्ले स्टोर काय करायचं आपण ओपन करून घ्यायचे. प्ले स्टोर ओपन झाल्यानंतर यामध्ये सर्च करून घ्यायचे ECI नेट, हे सर्च करून घ्यायचे. सर्च केल्यानंतर बघा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ही जी ऍप आहे ECI नेट ही काय करायची आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायची. ऍप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर ही जी ऍप आहे ती काय करायची आपल्याला ओपन करून घ्यायची. त्यानंतर ही ऍप तुम्हाला जे पण काही परमिशन मागेल ते परमिशन तुम्ही काय करायची याला देऊन टाकायची. ही ऍप ओपन झाल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. यामध्ये काय करायचं आपल्याला सर्च युअर नेम इन लास्ट SIR या पर्यायावर काय करायचं आपल्याला क्लिक करून द्यायचंय. जसं आपण या पर्यायावर क्लिक करणार आहोत बघा, यामध्ये आपल्याला आपलं जे राज्य आहे ते राज्य काय करायचंय निवडून घ्यायचंय. त्यानंतर आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा यामध्ये काय करायचं आपल्याला निवडून घ्यायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर आपली जी मतदारसंघ होता 2002ला तो मतदारसंघ काय करायचा यामध्ये निवडून घ्यायचा आहे. निवडल्यानंतर बघा यामध्ये आपण जिथं मतदान करायचो त्या मतदानाचं गाव असेल ते गाव काय करायचं यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचंय. नाव टाकल्यानंतर बघा तुम्हाला हे सेशन नंबर रिकामा सोडून द्यायचे. त्यानंतर पार्ट ऑफ लास्ट SIR हे बी रिकाम सोडून द्यायचे. पण यामध्ये बघा इलेक्टोर फुल नेम इन लास्ट SIR 2002 म्हणजे यामध्ये काय करायचं तुम्हाला ज्यांचं पण नाव शोधायचं आहे त्यांचं पूर्ण नाव यामध्ये काय करायचंय टाकून घ्यायचंय. त्यानंतर त्यांची 2002ला एज किती असेल, 20 असेल, 19 असेल असे अंदाजे बघून तुम्ही टाकून द्या. आणि त्यानंतर पुन्हा बघा खाली त्यांच्या कोणाचं तरी नातेवाईकाचं किंवा त्यांच्या पत्नीचं असेल, वडिलाचं असेल किंवा त्यांच्या आईचं असेल, तुम्ही काय करायचंय नाव पुन्हा काय करायचं खाली टाकून घ्यायचंय. सगळे नाव प्रॉपरली टाकून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचंय सर्च करून घ्यायचे. त्यानंतर बघा तुमच्या समोर जे पण तुमचे नातेवाईक असेल किंवा जे पण तुम्ही माहिती भरली असेल त्यांचे नाव येईल. यामध्ये बघा AC नंबर येणार, पोलिंग स्टेशन नंबर येणार आणि पार्सल नंबर येणार, ही 3 नंबर तुम्हाला लागणार. हे नंबर तुम्ही काय करा नोट करून घ्यावा किंवा स्क्रीनशॉट मारून तुमच्या फॉर्म मध्ये ठेवा. हे जेव्हा आपला फॉर्म भरायचा तेव्हा आपला लागणार आहे. अशा प्रकारे आपण 2002च्या SIR मध्ये नाव आहे की नाही ते बघू शकतो. चला आता आपण आपल्या फॉर्म कडे जाऊ. बघा मित्रांनो, आता तुम्हाला कळलं असेल की तुमचं 2002च्या SIR मध्ये नाव आहे की नाही आहे. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की तुमचं नाव आहे का नाही हे तुम्हाला कळलं असेल. आता जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला काय करायचंय हा कप्पा भरायचा आहे. म्हणजेच जर तुमचं 2002च्या SIR मध्ये नाव असेल तर तुम्हाला तुमचं नाव यामध्ये काय करायचंय टाकून घ्यायचंय. त्यानंतर बघा तुमचा जो मतदान ओळख क्रमांक आहे म्हणजेच वोटर ID कार्ड क्रमांक आहे तुम्हाला या दुसऱ्या यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर
तुमचे जे नातेवाईक आहे ते नातेवाईकाचं नाव तुम्हाला यामध्ये काय करायचंय, टाकायचं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्या नातेवाईकासोबत तुमचे मामा असेल, काका असेल, भाऊ असेल, चुलते असेल, त्यांचं तुमच्यासोबत नातं काय आहे ते तुम्हाला यामध्ये काय करायचंय, टाकून घ्यायचंय. त्यानंतर तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा टाकायचा आहे. आणि त्यानंतर तुमचं राज्य आहे, आपलं राज्य महाराष्ट्र आहे, ते काय करायचं, महाराष्ट्र नाव टाकून द्यायचंय. त्यानंतर मतदारसंघाचं नाव, ज्या मतदारसंघामध्ये तुम्ही मतदान करता त्या मतदारसंघाचे नाव काय आहे ते तुम्हाला काय करायचं यामध्ये टाकून घ्यायचंय. आता प्रश्न बघा 1, 2 आणि 3 म्हणजे मतदारसंघ क्रमांक, यादी क्रमांक आणि अनुक्रमांक. हा तुम्हाला कुठे भेटणार बघा, आपण मागं व्हिडिओमध्ये बघितलं. तो जो मतदारसंघ क्रमांक आहे, यादी क्रमांक आहे आणि अनुक्रमांक आहे आपल्याला त्यामध्ये दिसणार आहे. जर तुम्हाला अजून जरी कळत नसेल तर तुम्ही हे रिकामं सोडून द्या, तुमचे जे BL असतील त्यांना भेटा आणि त्यानंतर ते तुम्हाला यामध्ये काय माहिती टाकायची ते तुम्हाला सांगतील. जर जमलं सोडून द्या, पण ही वरची माहिती तुम्ही काय करा, पूर्णपणे भरून घ्या. आता एक लक्षात घ्या, हे तुम्हाला कधी भरायचंय, हा पहिला कप्पा तुम्हाला कधी भरायचा आहे, जर तुमचं नाव 2002 च्या SIR यादीमध्ये असेल तर तुम्हाला हा पहिला कप्पा भरायचा आहे. हा झाला आपला पहिला कप्पा. आता आपण दुसऱ्या कप्प्याकडे. आता बघा, हा जो आपला दुसरा कप्पा आहे यामध्ये बघा दिलेले वरील रकान्यात ज्यांचे नाव नमूद आहे त्यांच्या नातेवाईकाचा मागील SIR मधील तपशील. म्हणजे आपण बघा, आपण इथं आहोत, हे आपण आहोत. आपलं जर नाव 2002 च्या यादीमध्ये नसेल, म्हणजे 2002 च्या SIR यादीमध्ये नसेल, तर आपल्याला या कप्प्यामध्ये माहिती भरायची आहे. पण या कप्प्यामध्ये माहिती नेमकं कोणाची भरायची, यामध्ये आपली जी माहिती आहे ती भरायची नाही. यामध्ये आपल्याला आपले जे नातेवाईक आहे, नातेवाईकांमध्ये कोण कोण आलं, तुमचा भाऊ आला, तुमचा वडील आले, तुमचे आई आली, तुमचे आजोबा आले, आजी आली, मामा आले, मावशी आले, काका आले, तुमचे जे पण नातेवाईक असेल त्या नातेवाईकाची माहिती तुम्हाला यामध्ये भरायची. ती कधी भरायची, जर तुमचं स्वतःचं नाव 2002 च्या यादीमध्ये नसेल तर तुम्हाला दुसरा कप्पा जो आहे तो काय करायचा आहे, भरायचा आहे. आणि यामध्ये काय भरायचं तुम्हाला, सगळ्यात अगोदर तुमचा जो पण नातेवाईक आहे, म्हणजे बघा तर तुमचे जे नातेवाईक आहे त्यांचं नाव यामध्ये काय करायचं तुम्हाला टाकून द्यायचं. म्हणजे तुमचे वडील असतील यामध्ये वडिलाचं नाव टाका आणि त्यानंतर खाली आल्यानंतर बघा त्यांचा जर ओळख क्रमांक तुमच्याकडे असेल, म्हणजे मतदान ID क्रमांक असेल तर तुम्हाला यामध्ये काय करायचं आहे, टाकून घ्यायचं आहे. नाही टाकला तरी पण चालेल. त्यानंतर तुमच्या नातेवाईकाचं नाव तुम्हाला यामध्ये काय करायचं आहे, टाकून घ्यायचं आहे. आता त्या नातेवाईकासोबत तुमचं नातं काय, म्हणजे तुमचे जर वडील असेल तर तुम्ही काय करायचं, यामध्ये वडील टाकून घ्यायचं आहे. आणि जर तुमची आई असेल यामध्ये तुम्हाला काय करायचं, तुमची आईचं नाव आई असं टाकून द्यायचंय. त्यानंतर खाली तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं नाव काय करायचंय, टाकून घ्यायचंय त्यांना. त्यानंतर पुन्हा तुमच्या राज्याचं नाव टाकून घ्यायचंय आणि त्यानंतर तुमचा जो मतदारसंघ आहे तो मतदारसंघ काय करायचा यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता बघा, खाली आल्यानंतर आपण जी SIR मध्ये नाव बघणार आहोत त्या SIR मध्ये जर तुमच्या काकाचं, वडिलाचं, आईचं नाव असेल तर त्यामध्ये आपल्याला मतदारसंघ क्रमांक, यादी क्रमांक आणि अनुक्रमांक भेटून जाणार आहे. तोच तुम्हाला प्रॉपरली यामध्ये काय करायचं आहे, टाकून घ्यायचं. एकही अक्षर तुम्हाला चुकायचं नाही, कारण हे जे खालचं आहे ते फार तुमचं महत्वाचं असणार आहे. आणि जर तुम्हाला आणखी देखील समजत असेल तर हे काय करा, रिकामं सोडून द्या. तुमचे जे BL आहे ते टाकतील किंवा तुम्हाला सांगतील यामध्ये काय टाकायचे. जर जमत नसेल तर सोडून द्या. आता सगळ्यात स्पष्टीकरण सांगतो, जर तुमचं 2002 च्या यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला हा जो पहिला कप्पा आहे तो भरायचा आहे. आणि जर तुमचं 2002 च्या यादीमध्ये नाव नसेल तर तुम्हाला हा दुसरा कप्पा आहे तो काय करायचा आहे, भरायचा आहे. पण यामध्ये तुम्हाला तुमची माहिती टाकायची नाही, तुमच्या नातेवाईकाची माहिती टाकायची. आता हे दोन्ही पण क्लिअर झालं. आता बघा, असेही काही आपल्याकडे मुद्दे असतील की तुमचं जे नाव आहे ते 2002 च्या यादीमध्ये नसेल आणि तुमच्या नातेवाईकाचं पण 2002 च्या यादीमध्ये नाव नसेल. म्हणजे सगळ्या गोष्ट लक्षात घ्या, जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला हा कप्पा भरायचा आहे आणि जर नसेल तर तुम्हाला हा कप्पा भरायचा आहे. पण बऱ्याच वेळेस असं होईल की या दोन्ही कप्प्याचं नाव जे आहे ते आपल्याला भरावं लागणार नाही. पण कधी, जर तुमचं नाव SIR मध्ये 2002 च्या यादीमध्ये नसेल आणि तुमच्या नातेवाईकाचं सुद्धा नाव SIR च्या 2002 च्या यादीमध्ये नसेल, म्हणजे तुमच्याकडे तुमच्या नातेवाईकाचे काहीही डॉक्युमेंट नसेल तर तुम्हाला हे दोन्ही कप्पे पूर्णपणे रिकामे सोडून द्यायचे. यामध्ये तुम्हाला काही टाकण्याची गरज नाही. समजलं? आता आपण काय करू, तिसरा कप्पा भरू. आता येतो बघा तिसरा कप्पा. आता नेमका हा तिसरा कप्पा कोणाकोणाला भरायचा आहे, हा तिसरा कप्पा सगळ्यांना भरायचा आहे. ज्याचं नाव SIR मध्ये आहे, ज्याचं नाही, ज्याचे नातेवाईकाचं नाव आहे नाही, सगळ्याला हा जो कप्पा आहे तिसरा कप्पा कंपल्सरी भरणं आहे म्हणजे आहे. आता यामध्ये काय करणार आपण, सगळ्यात अगोदर आपल्या आधार कार्ड नुसार यामध्ये आपली जन्मतारीख आपण काय करणार आहे, टाकून घेणार आहे. त्यानंतर तुमचा जो आधार क्रमांक असेल तो आधार क्रमांक जर तुम्हाला टाकायचा असेल तर टाका, नाही तर नका टाका. त्यानंतर मोबाईल नंबर यामध्ये कंपल्सरी आपला असणार आहे. त्यानंतर वडिलांचा, पालकांचे नाव, तुमचे वडील असेल, आई असेल,
जे पण म्हणजे पालक असतील त्यांचे नाव तुम्हाला काय करायचे यामध्ये टाकून घ्यायचे. वडिलांचा पालकांचा ओळख क्रमांक म्हणजेच मतदान आयडी क्रमांक जर तुमच्याकडे असेल तर टाका, नाही तर रिकामं सोडून द्या. त्यानंतर यामध्ये तुमच्या आईचं नाव टाकणं हे तुम्हाला कंपल्सरी असणार आहे. आणि त्यानंतर बघा, आईचा मतदार ओळख क्रमांक जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे, नाहीतर रिकामं सोडून द्या. त्यानंतर खाल्यानंतर बघा, पती किंवा पत्नीचे नाव जर तुम्हाला पती असेल किंवा पती असेल जर असेल लागू असल्यास तुम्हाला काय करायचं, तुमच्या पतीचं किंवा पत्नीचे नाव यामध्ये काय करायचंय टाकून घ्यायचे. त्यानंतर बघा, पती किंवा पत्नीचे मतदार ओळख क्रमांक यामध्ये काय करायचं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. जर असलं तर टाका, नाही तर रिकामं सोडून द्या. अशा प्रकारे तुम्हाला तिसरा जो फॉर्म आहे तो सगळ्यांना म्हणजे तुमचं नाव असेल नसेल तुम्हाला हा तिसरा क्रमांक भरणं अनिवार्य आहे. जर तुमचं नाव असेल नसेल तरी पण तुम्हाला हा तिसरा जो क्रमांक आहे, तिसरा जो कप्पा आहे तो तुम्हाला पूर्णपणे भरायचाच आहे. नाव असेल नसेल हा तिसरा कप्पा तुम्हाला भरायचा आहे. आता हा कप्पा भरल्यानंतर, हा कप्पा पूर्णपणे भरल्यानंतर यामध्ये तुम्हाला तुमची सही असेल, अंगठा असेल, यामध्ये काय करायचं तुम्हाला लावून घ्यायचं आहे. बघा, मतदार किंवा कुटुंबातील कोणत्याही प्रौढ सही डाव्या अंगठाचा ठसा नातेसंबंध नमूद करा. म्हणजे नातेसंबंध असेल तर यामध्ये तुम्हाला काय करायचं, नातेसंबंधाचं खाली नाव टाकून घ्यायचे आणि त्यांचा सही किंवा अंगठा तुम्हाला काय करायचं यामध्ये लावून घ्यायचं आहे, किंवा तुमची सही जरी केली तरी तुम्ही चालेल. आता त्यानंतर बघा, यामध्ये मतदान अधिकाऱ्याची स्वाक्षरी म्हणजे तुमची जे पीएल असतील, तुमच्याकडून जे फॉर्म घेतील ती यामध्ये त्यांची जी साईन असेल ती करून देणार आहे. अशा प्रकारे हा जो फॉर्म आहे तो आपण भरू शकतो. आता पुन्हा एकदा सांगतो मी, लक्षात घ्या. जर तुमचं 2002च्या यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला हा कप्पा भरायचा आहे, आणि जर तुमचं 2002च्या यादीमध्ये नाव नसेल तर तुम्हाला हा कप्पा भरायचा आहे. परंतु हा कप्पा भरताना यामध्ये तुम्हाला तुमची माहिती टाकायची नाही, तुमच्या नातेवाईकाची माहिती टाकायची आहे. आणि तिसरी गोष्ट, जर तुमचं 2002च्या यादीमध्ये नाव नसेल आणि जर तुमच्या कुटुंबाच्या किंवा तुमच्या नातेवाईकाचं कोणाचंही नाव 2002च्या यादीमध्ये नसेल तर तुम्हाला हे दोन्ही कप्पे भरायचे नाही, म्हणजे रिकामे पूर्णपणे खाली सोडायचे, यामध्ये काही लिहायची गरज नाही. आणि चौथी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाची, हा जो तिसरा कप्पा आहे इथून खाली, हा आपला सगळ्यांना कंपल्सरी भरणं गरजेचं आहे, म्हणजे आपला हा भरावाच लागणार आहे. अशा प्रकारे आपला हा जो फॉर्म आहे तो भरायचा आहे. आपण SIR चा फॉर्म भरू शकतो. हा फॉर्म भरताना तुमचे जे BL असतील ते तुम्हाला TC, जन्म दाखला किंवा मार्क मेमो तुम्हाला मागतील, तुम्हाला जे पण डॉक्युमेंट मागतील ते डॉक्युमेंट तुम्हाला काय करायचे त्यांना द्यायचे आहे. त्यासोबत तुमचं आधार कार्ड आणि या फॉर्मला एक नवीन फोटो लावून तुम्हाला काय करायचंय द्यायचं आहे. आता या फॉर्म बाबत आणखी देखील जर तुम्हाला काही फॉर्म भरताना अडचण असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता, मी तुम्हाला 100% रिप्लाय देणारच आहे.